विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर माय डिस्ट्रिक्ट आणि माय स्टेट या चॅप्टर बद्दल काही माहिती बघणार आहोत। तर आता या चॅप्टर मध्ये कशाबद्दलची माहिती दिली आहे तर या चॅप्टर मध्ये आपले डिस्ट्रिक्ट कोणते, आपले तालुका कोणते, ते आपले डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, तालुका म्हणजे काय ह्याच्याबद्दलची माहिती दिली आहे। त्याच्या व्यतिरिक्त या पाठामध्ये कोणती माहिती दिली आहे तर किती जिल्हे आपल्या भारतात म्हणजे आपल्या स्टेट मध्ये किती जिल्हे आहे, स्टेट किती आहे, डिस्ट्रिक्ट किती आहे, तालुके किती आहे याच्याबद्दलची माहिती देखील दिली आहे। तसेच या पाठामध्ये आपल्या बोलीभाषा कोणकोणत्या आहे याच्याबद्दलची देखील माहिती दिली आहे। तसेच आपल्या वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये कोणकोणते क्रॉप्स म्हणजे काय, कोणकोणते पिकं घेतल्या जातात आणि ते कोणकोणते पिकं आपण म्हणजे जसं पुण्यात वेगळं पीक घेतलं जातं, नागपूरमध्ये वेगळं पीक घेतलं जातं, तसे प्रत्येक भागात कोणकोणते वेगळे पीक घेतात ह्याच्याबद्दलची देखील माहिती या पाठामध्ये दिली आहे। तसेच या पाठामधून विद्यार्थी काय शिकणार आहे तर या पाठामधून विद्यार्थी मॅपही शिकणार आहे। म्हणजेच काय, नकाशावर जे पिकं दिले असतात किंवा नकाशा वाचन कसं करायचं कोणकोणत्या गोष्टींनी ह्याच्याबद्दलची देखील माहिती या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना देणार आहे। तर या पाठामधून आपण कोणते विकास क्षेत्रे परिपूर्ण करणार आहोत तर भाषा आणि साक्षरता विकास विद्यार्थ्यांचा यामध्ये होणार आहे। तसेच विद्यार्थ्यांचा यामध्ये भावनिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास देखील या पाठामधून होणार आहे। म्हणजे काय, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बोलीभाषाबद्दलची रिस्पेक्ट निर्माण होईल। त्याच्यानंतर या व्यतिरिक्त हा पाठ आपण कसा शिकवला आहे तर हा पाठ आपण इक्लिप्टिक अप्रोच म्हणजे सगळ्या शैक्षणिक पद्धती एकत्र करून हा पाठ आपण शिकवला आहे। चला तर मग विद्यार्थ्यांना आपल्या भारतातल्या बोलीभाषेबद्दल शिकवूया। तसेच भारतामध्ये कोणकोणते पिकं घेतल्या जातात किंवा महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पिकं घेतले जातात याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देऊया। चला तर मग या पाठाला सुरुवात करूया। धन्यवाद।